हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर चॅनलचं नाव आहे द रोम डायरीज. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की द रोम डायरीजचा रोम म्हणलं शिवमच आहे, तर रो कुठं गेला? म्हणजे फक्त शिवमच आहे, रोहित कुठं गेला? तर रोहित कुठं गेलेला नाही, रोहित पी जीमध्येच आहे. मी चाललेलो आहे माझ्या घरी. तर मी आलेलो आहे आता घरी आणि तुम्ही मागं बघू शकता की आमचं रान आहे. ॲक्च्युली करत नाही कोणाला टाईम नसतो रान करण्यासाठी, पण मी काही झाडं लावलेत आंब्याची, तर त्यासाठीच मी आलेलो आहे रानात त्यांना पाणी घालायचं. तर मी पाणी घालून मी तुमच्याशी बोलतो. तर मित्रांनो, हे आहेत आपलं आंब्याची झाडं. इथे एक आहे, इकडे दुसरं आहे, त्यानंतर इथे एक आहे, 3, त्यानंतर इथे एक आहे. त्याला ॲक्च्युली शेळ्यांनी खाल्लंय. हे असे 4 झालेले आहेत आणि पुढे एक आहे, पुढे 2 आहेत. तर इथे एक आहे आणि इथे एक. त्या सगळ्या झाडांना मी टाकलेलं आहे. आता त्यांना आळं केले पहिल्यांदा टाकलेलं आहे, तर त्यांना पाणी. ही आंब्याची झाडं माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहेत, कारण हे सगळी जी झाडं आहेत त्या झाडांच्या ज्या कोय होत्या, त्या सगळ्या ज्या रोहितच्या आंब्याची बाग आहे ना, त्या आंब्याच्या बागेमधल्या ह्या सगळ्या कोयी आहेत, त्या आंब्याच्या त्या कोयी आहेत आणि त्या मी लावल्यात कारण अशीच एक आठवण म्हणून राहता येईल तशीच. आणि मला असं वाटतं की ही जी आंब्याची झाडं आहेत ना, ती जशी जशी ग्रो होतात किंवा जशी जशी मोठे होतात तशी तशी आमची मैत्री पण ती बहरत राहील. ह्या असं त्यामागचा एक उद्देश होता माझा छोटासा. आणि खरंच त्यांना मी खूप जास्त जपतो, त्यांना माझ्या पोरांसारखं जपतो. आलं की दुसरी कोण त्याच्याकडे बघत नाहीत, पण मी जेवढं जमल तेवढं त्यांची केअर करत असतो. मी आलं की त्यांना पाणी टाकतो, त्यांना खत टाकतो, त्यांची नाही का आळं हे करतो, आणि त्याच्यामुळे मला खूप जास्त भारी वाटतं. तर आज कराटे गावामध्ये माझ्या लहान बहिणीची कराटेची एक्झाम होती, तर त्यासाठी आम्ही आलो होतो आणि आमच्यासोबत 4 वेगवेगळ्या तालुक्यातली मुलंही आली होती. कराटे व तायकांदो या वेगवेगळ्या खेळ प्रकारांसाठी ही एक्झाम भरवण्यात आली होती. तर ह्या एका सिनियर दादाला परमनंट ब्लॅक बेल्ट भेटला होता. तर अशा प्रकारे परीक्षेला सुरुवात झाली आणि ज्या सिनियर मुली होत्या किंवा जे सिनियर मुलं होते ज्यांचे ब्लॅक बेल्ट ब्राऊन बेल्ट होते, त्यांनी शिकवायला सुरुवात केली आणि बाकी मुलांकडून कराटेचे वेगवेगळे प्रकार करून घेतले. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Go! Open up. Senior. 3, 70 झाला बरं. 100. 4, 5, 6. Go. Open up. Go. Open up. सभासद आहे आणि एक आवड आहे मुलांच्या मध्ये असणारा आनंद हा वेगळाच आहे. तसं पाहिलं तर सतत मुलांच्यात म्हणून मी देश लेवल आज मी भारताचा उपाध्यक्ष झाला. ओम साई मल्हार शतकान कराटे दो ऑलिम्पिक मान्यता संस्था आहे. देश लेवलला मी काम करतो. माझं एवढं कॅम्प झालं, ज्यांना मी शिकवलंय ते पण कलेक्टिव्ह मुलं झालं. 1000 मुलं मिळती वरती झालं मी शिकवलेली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये. वेद पाठक सरांना सगळं माहिती आहे. अध्यक्ष म्हणून वेद पाठक सरांना मला निवड करायची. गेले 30 वर्षापासून सरांचा संबंध आहे. सरांनी एवढी मुलं घडवल्यात मूर्ती मोरगावला. शाळेला शिस्त पण लावली. पीटी शिक्षक असल्यामुळं शाळेत शिक्षणाचं ते बेनिफिट झाले. तर ते अतिशय जबरदस्त काम आहे त्यांचं. 30 वर्षापासून मी त्यांचं पाहिजे आणि त्यांनीच मला खरी या क्षेत्रात चालना दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व पाहुण्यांचे स्वागत झाले व कार्यक्रमात सुरुवात झाली. काही मुलांनी कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्व प्रमुख पाहुण्यांना आपले प्रात्यक्षिक करून दाखवले व कार्यक्रमाची शोभा वाढवली. आठवी 9वीतल्या मुली इथे बारामती तालुक्यातल्या खंडोबाची वाडी ती पुढच्या मुली इथे सोमेश्वरच्या जवळ.
भाऊ ओपन अप. मॅडमचा विद्यार्थी शाळेत सुद्धा हुशार आहे. रोज तासाला इंजिनिअरचा विद्यार्थी सोबीच्या काम करतात. हे अटॅक दुसरी लोणचं आहे पलीकडचा. बाबा, बरं मारायची, बरं. काय करता? बघू दे. तसेच कराटे खेळल्यामुळे आपला शारीरिक तसेच बौद्धिक विकास कसा होतो हे एका प्रात्यक्षिकातून करून दाखवले. एका मुलीच्या अंगावरून गाडी घालून कराटेची ताकद सर्वांना दाखवून दिली. आपला शारीरिक व बौद्धिक विकास करण्यासाठी कराटे किती गरजेचे आहे हे या गोष्टीमधून सिद्ध झाले. आणि एका मोठ्या भावासाठी त्याच्या लहान बहिणीच्या अचिव्हमेंट त्याच्या डोळ्याने बघता यावी यापेक्षा मोठा आनंद काहीच नाही. आणि अशा प्रकारे बाकी सर्व मुलांना सर्टिफिकेट देऊन कार्यक्रम समाप्त झाला.